ज्यांनी ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना. अजित पवारांचा भाजपवर निशाणा, माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले हे तुम्हाला माहीत असेल, पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे असा बिनतोड युक्तिवाद करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना पेचात पकडलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजित पवारांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी सध्या कुठे भ्रष्टाचार करून पैसे कमावता येतील हेच एकमेव लक्ष्य आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कशा प्रकारे कर्जाच्या खाईत लोटली गेली हे तुम्ही पाहिलं असेल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी सत्ताधाऱ्यांनी मोडल्या. या ठेवी मोडून काय कामे केली असतील तर ती दाखवावीत. पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की 1.25 किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी 81 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. आम्ही कधी सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही, पण यांना सत्तेची मस्ती, नशा आणि माज आलाय अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भ्रष्टाचाराने पोखरण्यात आलेली रस्ते, शिक्षण, कुत्र्यांची नसबंदी अशा सर्व प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. सत्ताधारी भाजपला शहराच्या विकासाचे विजन नाही. माझं पिंपरी चिंचवडच्या जनतेला आवाहन आहे की तुम्ही घड्याळ तुतारीच्या युतीचे उमेदवार निवडून द्या. पिंपरी चिंचवडमध्ये मी रोज पाण्याची व्यवस्था करेन. मी जे बोलतो ते करतो, तेवढी धमक माझ्यात आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.